आमच्या वडिलांनी आम्हाला गावठी तुपाचा शिरा का खाऊ घातला याचं कारण आहे, आमचे वडील आम्हाला झिरो पराठा शिकवायचे. त्यासाठी आम्हाला गावठी पहाटे 4 वाजता उठून गावठी तुपाचा शिरा खाऊ घातलेला आहे. ते तुम्हाला तर पूर्ण काही माहीतच नाही आहे. आमच्या वडिलांनी आम्हाला झिरो पराठा पण शिकवला. आमच्या वडिलांनी आम्हाला रनिंगमध्ये पळण्याचं पण शिकवलं. सर्वच काम शिकवलेलं आहे. शेतात कसं करायचं, शाळेत कसं जायचं, एकटं कसं. चला माता आपण दूध घालूया. आम्ही आज आहोत तो उद्या नाही आहे. आमच्या वडिलांनी आम्हाला कधी म्हटलं नाही ते तुम्ही मुली आहेत आणि घरातच राहा, हेच करा तेच करा असं कधी म्हटलंच नाही. आमचे वडील आम्हाला दरवेळेस सांगायचं. आम्ही कधी सांगायचो ना आम्हाला आज कंटाळा येत आहे, आम्हाला जायचं नाही, हे करायचं नाही ते करायचं नाही असं कधी सांगायचं. त्यावेळेस आमचे वडील एकच शब्द बोलायचे, मुलींनो आम्ही आज येऊन गेलो, मी दमलो असा शब्द कधी बोलायचे नाही. घरी यायचे हसऱ्या चेहऱ्याने बोलायचे, हसता हसता बोलायचे, हसऱ्या चेहऱ्याने. झिरो पराठा शिकवायचे आम्हाला. आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही ते तुम्ही मुली आहेत असं राहा तसं राहा असं काहीच नाही. मुलींसारखं मेकअप तयारी सर्व करायचं, मुलांसारखं पण राहायचं आणि मुलांसारखं पण राहायचं. वाटायचंच नाही मुलगी कोणती आहे मुलगा कोणता आहे. सर्व राहणं सर्वच छान होतं आमचं. गावठी तुपाचा चिरा आमचं एक कारण तुम्हाला सांगू. आमच्या वडिलांनी पहाटे 4 वाजता उठून गावठी तुपाचा शिरा का खाऊ घातला ते आम्हाला झिरो करून. आणि त्यांच्यावरती कधी संकट आलं ना तर त्या संकटाला पण ते मुलं सामोरे जातील. पण आताचे आई वडील मुलांकडे ध्यान देत नाही, जास्ती लक्ष पण देत नाही. आणि आताच्या मुलांजवळ तर सर्व आहे, पैसे आहेत, गाडी बंगला. आम्हाला सांगा तर आम्ही जाऊ का, आम्ही पळत जाऊ का, ते आम्ही सर्व घरी वडिलांना सर्व विचारून घ्यायचो आणि घरच्या मागे पण बोलायचो. आमची कहाणी खूप मोठी आहे. शिरा बनून जाईल पण आमची कहाणी संपणार नाही. हे बघा आपला शिरा रेडी झालेला आहे. हा बघा आपला शिरा रेडी झालेला आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा शिरा खाण्याचं कारण मी तुम्हाला सांगते, शिरा म्हणजे खूप छान पदार्थ आहे बरं का. तुम्ही पण खा, मुलांना पण खाऊ घाला, मुलांना पण मुलींना पण टाईम द्या. आताचे आई वडील इतके पैसे